इथे स्टुडिओमध्ये एक गायक आपल्यासोबत आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय. आमचं आयडिया सारेगमपचं अगदी पहिलं पर्व त्यातल्या अंतिम फेरीतला आमचा एक स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्यासोबत आहे विजय गटलेवार. विजय, खूप खूप स्वागत तुझं. आणि मला सांग, तुला मंचाची सवय आहे, इकडे उभं राहून गाण्याची सवय आहे तुला, पण आज ह्याच स्टुडिओमध्ये समोर ऑडियन्समध्ये बसून हा शो बघताना तुला कसं वाटतंय? अगदी असं वेगळं वाटतंय, कारण की तिथे गायची सवय होती, त्यामुळे इथे बसून जरा वेगळं फील होतं. पण एक आपल्या घरी आलोय, काहीतरी असं ते जुन्या सगळ्या आठवणी आठवायला लागल्या मला. आणि कारण की सारेगमाचा पहिला एपिसोड माझा होता, ओपनिंग पहिला एपिसोड, त्यामुळे सगळं कसं ते आठवत चाललंय, पण बरं वाटतं. तर विजय, तुला इकडे पुन्हा एकदा बघून खूप आनंद होतोय, पण तू तिथे बसलेला मला बरं नाही वाटत आहे रे. तुझी जागा मंचावर आहे आणि मंचावर येऊन तुझ्याकडनं गाणं ऐकायचंय, त्याच्यामुळे जोरदार टाळ्यांनी आपण याचं स्वागत करूया. ये विजय. विजय, ह्या गाण्याबद्दल जे तू आज सादर करणार आहेस. माझा नुकताच कॉलेजच्या कट्ट्यावर नावाचा अल्बम रिलीज झालाय आणि त्याच्या आधी एक गझलचा माझा स्वतःचा रिलीज झाला. आणि या अल्बमचं म्युझिक मी केलंय. खूप दिवसापासून अशा कंपोजिशन होत्या, एक 8-10 वर्षापासून केलेल्या, तर म्हटलं त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून हा अल्बम मी केला आहे. आणि या आज जे गाणं मी इथे गाणार आहे ते चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलं आहे आणि मी स्वतः त्या कॅसेटमध्ये गायलं आहे, ते मी सादर करेल. वंडरफुल, आम्हाला खूप ऐकायला आवडेल तुझ्याकडून. त्याआधी एक गोष्ट फक्त बोलायची, अवधूत सरांबद्दल. त्यांचं अभिनंदन करायचं आहे झेंडा पिक्चरसाठी. आणि त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे की मी ज्ञानेश्वर मेश्राम आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी रंग मराठी स्वरांची नावाचा कार्यक्रम 100 प्रयोग केलेत आणि त्याच्यात ज्ञानेश्वर प्रत्येक शोला माझ्यासोबत होता. आणि त्यांनी जेव्हा ते गाणं गायलं, आज ते गाणं हिट झालंय. मला वाटतं ते मराठी इंडस्ट्रीचं माइलस्टोन गाणं आहे आणि ते ज्ञानेश्वरने गायलं. मला असं वाटतं की मीच गायलं ते गाणं. खूप मला आनंद झाला. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही ते ज्ञानेश्वरसाठी ते गाणं तयार केलं, व्हेरी थँक्यू. असमानी मनमानी ही नशा, तूफानी असमानी मनमानी ही नशा. कळला इशारा त्या रिमझिमत्या स्पर्शांचा, कळला इशारा त्या रिमझिमत्या स्पर्शांचा. तिच्याच मस्तीचा वारा भिनला, तूफानी असमानी मनमानी ही नशा. दर दर ना दर, थरथरत्या ओठांनी नाजूकशा बोटांनी, बाहूंच्या पंखांनी नजरेच्या लाटांनी, थरथरत्या ओठांनी नाजूकशा बोटांनी, बाहूंच्या पंखांनी नजरेच्या लाटांनी.